हां, हे हॉलिवूडचे पिक्चर का नाही सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रातून मिळवतात, पण मराठीत डब होत नाहीत। तेच तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम इथं मात्र डब होतात या लँग्वेजमध्ये। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की जे काय हॉलिवूडचे पिक्चर आहेत ना ते तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम या लँग्वेजमध्ये डब होतात। इवन त्यांचा तिकडून इन्कम हा कमी आहे महाराष्ट्रापेक्षा, आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे। महाराष्ट्रातील लोक मराठी बघतात, तरी पण ते मराठी डब होत नाहीत। जास्तीत जास्त ते महाराष्ट्रात हिंदीमध्ये लागतात। तर याच्यामागचं कारण काय? हॉलिवूडचे पिक्चर हे महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त पैसा मिळवून पण ते मराठीमध्ये डब होण्याचं कारण काय ते या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर सगळ्यात आधी बोलूया आपण तिकडचे त्या म्हणजे जे काय साऊथच्या लँग्वेजमध्ये ते डब होतात पिक्चर, जसा एक अवेंजर मूवी घ्या तुम्ही, किंवा आता अवतार पिक्चर घ्या, ते तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम या लँग्वेजमध्ये डब झाले होते, आणि नंतर हिंदी म्हणजे इतक्या लँग्वेजमध्ये डब झाले होते। त्याच्यानंतर आता तर ते भोजपुरीमध्ये सुद्धा डब व्हायला लागले, पण ते मराठीमध्ये डब होत नाही आहेत। याच्यामागचं कारण काय? तर सगळ्यात आधी ही साऊथचे जे काही लँग्वेजेस आहेत ना, साऊथची माणसं त्यांचा एकच फंडा आहे, तिथले सगळे जे काही म्हणजे कर्नाटकची माणसं हे कन्नडा पिक्चर बघतात, तमिळनाडूची माणसं तमिळ बघतात, केरळाची माणसं मल्याळम पिक्चर बघतात। त्यामुळं जर तो इंग्लिश पिक्चर हिंदीमध्ये डब होऊन तिकडे लागला ना तर ते हिंदीत बघणार नाही। एक तर त्यांनी इंग्लिशमध्ये बघतील, किंवा त्यांनी त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये तो पिक्चर असेल ना तरच तो बघणार। त्यामुळे हे जे काय हॉलिवूडचे पिक्चर आहेत ना यांना त्या लँग्वेजमध्ये डब करावंच लागतं। तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम यामध्ये डब करावं लागतं। जर त्यांनी ते केलं नाही तर त्यांना साऊथचा ऑडियन्स, साऊथचा इन्कम मिळणारच नाही। हे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, आणि हे पूर्णपणे हॉलिवूडवाल्यांना माहीत आहे, आणि हा डेटा सांगतोय, हे ॲनालिटिक्स सांगतंय। आता बोलूया ते पिक्चर मराठीत का डब होत नाही। आता हॉलिवूडचे म्हणजे इवन मी सुद्धा रिसर्च केला, आणि याच्यावर खूप साऱ्या आधी व्हिडिओज बघितले, आणि जे काही डिबेटिंग झालं होतं त्याच्यामधून हा निष्कर्ष निघाला। हॉलिवूडचे लोक जेव्हा महाराष्ट्रात पिक्चर रिलीज करतात तेव्हा ते एकतर हिंदीत रिलीज करतात किंवा इंग्लिशमध्ये रिलीज करतात। त्यांनी असा रिसर्च केला आणि त्यांना असं दिसून आलं की महाराष्ट्रातली लोक हा एकतर पिक्चर हिंदीत बघतात किंवा इंग्लिशमध्ये बघतात। आता महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे, आणि त्यांना म्हणजे बऱ्यापैकी शिकलेली आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्लिश पिक्चर हा इंग्लिशमध्येच बघायला त्यांना आवडतं महाराष्ट्रातल्या लोकांना, आणि जर तो डब केला तर त्या पिक्चरची मजा जाते। त्या पिक्चरमधली जो जोकचा इसेन्स असतो ना तो जोक निघून जातो, त्याच्यानंतर त्याची सिरियसनेस निघून जातो, त्याची ऑनेस्टी निघून जाते जेव्हा डब केला जातो। त्यामुळं महाराष्ट्रातली जी लोक आहेत ना तो इंग्लिश पिक्चर मोस्टली इंग्लिशमध्ये बघायला प्रेफर करतात, आणि ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल नाही ते हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहे, ते हिंदीला चॉईस देतात। त्यामुळं हॉलिवूडचे जे पिक्चर आहेत ना ते मराठीत रिलीज होत नाही। इवन पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जी काही मराठी बोलणारी माणसं आहेत ती हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहेत असं हॉलिवूडवाल्यांचं म्हणणं आहे। आणि आपण बऱ्यापैकी बघतो सुद्धा जे काय आहेत महाराष्ट्रातली माणसं ती हिंदी त्यांना समजतं, ती हिंदीमध्ये बघायला प्रेफर पण करतात। हे होतं याच्या मागचं रिझन। पण तुम्हाला असं वाटतं का की हॉलिवूड हे सगळ्यात जास्त पैसा महाराष्ट्रातून मिळवतंय भारतामध्ये, तर ते पिक्चर मराठीमध्ये सुद्धा डब व्हायला पाहिजेत? यावर तुमचं मत काय आहे ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा।